त्यांना विचारा. मला वाटते अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांकडनं या नीच भाषेपेक्षा दुसरी काय अपेक्षा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी यांच्याकडनं करू शकतो. जर माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना हे विचारतायत की तुझ्या बापानं काय केलं, तर त्यांना माझं एवढंच नम्र आव्हान आहे की माझ्या वडिलांनी काहीच केलं नव्हतं, तर 2004च्या निवडणुकीमध्ये तुमचे आजोबा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या विरोधात माझे वडील एक अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. जर माझ्या वडिलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं, तुमच्या आजोबाचं सगळं काय ते कर्तृत्व होतं, तर मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली? मला वाटतं हा प्रश्न पहिल्यांदा तुझ्या आजोबाला विचार. आणि त्याचबरोबर जर माझे वडील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना केवळ 484 मतानं, तेही माझ्या वडिलांच्या नावावर धोक्यानं जी मताची भीक तुझ्या आजोबांनी मागितली होती, त्याच्या आधारे केवळ 484 मतानं पद्मसिंह पाटलाला त्या निवडणुकीत विजयी होता आलं होतं, तेही पवनराजे साहेबांच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर. असं असताना त्याच्यानंतर तुझ्याच आजोबाला त्या ठिकाणी माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांची हत्या का करून आणावी लागली, ह्या पण प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय मल्हार पाटलांनी त्यांच्या आजोबाला विचारणं गरजेचं आहे. दादा त्यांचा पवारांच्या पाठीत म्हणजे खूप मला वाटतंय ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादीत फोडायचं, ते 2019 पासनं त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येतंय की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं. अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का, याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं.